ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिते नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादिपाशातदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवत्सदि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. वैष्णवानामिता शंभो. सगळ्या वैष्णवांना चरणी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. आजची जे चिंतन कथा आहे एक गुरु आणि शिष्य बदलच आहे. तर शिष्याचं नाव होतं खोजी. त्यांचे एक गुरु होते. मग प्रत्येक वेळेस त्यांचे संग राहायचे. ते खोजी जे भक्त होते गुरूंचं समीप म्हणजे जवळ राहायचे आणि जे काय त्यांचं सेवा हे ते सगळं करत होते. मग एकदा अशी गोष्ट, गुरु आणि शिष्य चालले होते काही वनाचं मार्गानं, जंगलाचा. मग त्यांना लघुशंका आल्यानंतर मग एका झाडाखाली लघुशंकाला ते उभारले. मग ते खोजी जे शिष्य होते मग इकडं तोंड केले. त्यांचे गुरुदेव लघुशंका करत होते. लघुशंका करत त्यांनी काय केले, त्यांचे गुरुदेव हसा लागले. हा 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 असं हसले कारण हे खोजी विचार केले, गुरुदेव का हसले. मग तेव्हा तर काय बोलले नाही. मग ज्यावेळेस लघुशंका झाल्यानंतर हातावर पाणी टाकत बोलले की गुरुदेव तुम्ही का हसला, कारण का होतं, कशाला हसत होतं तुम्ही. मग गुरुदेव क्रोधित झाले. अरे तू माझ्या एवढं जवळ राहतो, एवढं माझं सेवा करतो, मला सगळे शिष्यांपेक्षा तू मला जास्त जवळ राहतो, मी कशाला हसलो हे तुला समजलं नाही. हे गोष्ट तुला समजेपर्यंत जा, तुला माझा आश्रममधनं काढतो, हे तू समजून घे मी का हसलो. म्हणून रागून त्यांना आश्रममधनं बाहेर काढतात. खोजी काय करतात, आश्रममधनं बाहेर काढल्यानंतर आश्रममधनं बाहेर जाऊन काय करतात, ब्राह्मण काही साधू संत लोक असतात इतर, त्यांना जाऊन म्हणतात की लघुशंका करताना आमचे गुरुदेव हसले काय, असं त्यांचं म्हणत होतं. मग ते ब्राह्मणांना जाऊन विचारले, म्हणजे गुरुदेव का हसले सांगा की, म्हणून त्यांना विचारत होते. मग ते ब्राह्मण लोक म्हटले, अरे तुझं गुरुचं तोंड, त्यांची इच्छा, त्यांचे विचार, हसले तर हसलं असेल, त्याला काय, तू एवढं का गंभीरता घ्यायला लागलं. नाही, लघुशंका करत हसले होते. मग ते सुद्धा हसायला चालू केले. अरे लघुशंका करत हसले तर त्यांचं काय मनात इच्छा आली असेल, ते हसले असेल, ते तुला काय. उलटं लोक ह्यांना मजाक उडवावं लागले. सगळे साधू संत लोकांपाशी गेले तर पण मजाक उडवावं लागले. मग ह्यांनी काय केले, थकून एका ठिकाणी एक वृक्षाखाली बसले. मग बसले आणि हे गोष्टीला 1-2 दिवस नाही झालं, जवळजवळ 6 ते 7 वर्षाच्या दरम्यान ही घटना घडली. ते चिंतनमध्ये होते 6 ते 7 वर्ष की माझा गुरु का हसले हे प्रश्नाचं उत्तर त्यांना भेटायला तयार नव्हतं. मग एका झाडाखाली बसून मग ध्यानमध्ये मग्न झाले. मग ते ध्यानमध्ये म्हणजे गुरुदेव का हसले म्हणून ते ध्यान लावून बसले. मग त्या ध्यानमध्ये संत कबीरदास मग त्यांना ध्यानमध्ये प्रकट झाले. ध्यानमध्ये प्रकट होऊन बोलले, मग अरे खोजी म्हटले, तुझं गुरु का हसत होते माहीत आहे का म्हटले तुम्ही दर्शन दिलं, मला चांगलं झालं म्हटले, प्रणाम केले ध्यानमध्येच. मग सांगा म्हटले कशाला हसले आमचे गुरु. तुझे गुरु लघुशंका कुठे केले म्हणून विचारले. एक पिंपळाचं झाड होतं, त्याच्या खाली लघुशंका करत होते. मग त्यावेळेस कबीरदासने त्यांना सांगितले, ऐक म्हटले मी सांगतो कशामुळे ते हसले. ज्या वेळेस ते लघुशंका करत होते, लघुशंकाचे ते धारा वाहत होते, ते धारामधनं काय छोटे छोटे फळ वाळून हलके झालेले आणि पानं कोरडे झालेले हे ते लघवीवरनं धारावरनं वाहत होते काय. मग त्यामुळं ते हसले. कारण का हसले, त्यांना काय चिंतन झाली, जे हे झाड म्हणजे एक भगवंत, हे सगळे पानं ते झाडाला जुळलेले आहेत. मग जे कोणी भगवंताशी जुळलेलं आहे, जे कोणी हे झाड म्हणजे गुरुप्रकार पण आहे, जे गुरुला पण जुळलेलं आहे, ते व्यक्ती कधीही मार्ग भटकून कुठेही वाहून जात नाही आहे.
ह्या चिंतन करत तुमचे गुरुदेव हसत होते, असं कबीरदासनं सांगितले त्यांना. मग हे काय केले, ते एवढं ऐकून ध्यानमधनं बाहेर आले. मग पहिला आश्रमाला येऊन मग गुरुदेवांना भेटले. गुरुदेव तुम्ही का हसत होता, म्हणजे असं असं तुम्ही ह्या दृष्टिकोनानं म्हणजे तुम्ही चिंतन करून हसत होता की भगवंताशी कोण जुळले, गुरुशी कोण जुळले, काय त्यांचं कधीही पतन होत नाही. कारण वृक्ष म्हणजे झाड म्हणजे भगवंत, पाना म्हणजे प्रत्येक जीव. जे जीव भगवंताशी जुळलेला आहे ते कधीच वाहून जात नाही. असं सांगितल्यानंतर फार प्रसन्न होतात. अरे मग तुला कसं काय समजलं, तू 6-7 वर्षानंतर यायला लागलं, एवढं दिवस तू डोक्यातनं काढलं नाही, तू तेच विचार चिंतनमध्ये होता. मग तू प्रसन्न झालो म्हणतात. आजपासून तुझं नाव खोजी म्हणतात, खोजी. त्यासाठी त्यांचं नाव खोजी ठेवलं जातं. अगोदर कुठलं तरी एक नाव असतं आहे, मी विसरलो. मग खोजी नाव ठेवलं जाते, त्यांचं नाव तेव्हापासून खोजी पडतो. असं एक गुरुप्रती आदान प्रदान आणि विश्वास गुरुप्रती हे ह्यात समजून येतं आहे.